आणि मी तर म्हणतो या माती ज्याने जन्म घेतलाय ना त्या सगळ्यांनाच राज्याभिषेकाचं चित्र पाहिलं ना। त्या चित्रामध्ये एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून महाराजांना मुजरा करताना दिसले पा, त्या इंग्रज आला होता। ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा वकील पाठवला होता, ज्या वकिलाचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडर। आता इंग्रज जेव्हा राज्याभिषेकाला इथे आला होता तेव्हा रोपवे नव्हता इंग्रजाला, पण आपण जसं आलो तसंच पायी यावं लागलं आणि पायी चढून आलो, त्याची खूप दमछाक झाली। इथे वरानंतर प्रथमदर्शनी ते स्वागतासाठी 2 हत्ती महाराजांनी नगारखान्यासमोर सजून ठेवते, त्यांनी पाहिले आणि तो इंग्रज आश्चर्यचकित झाला। तो विचार करायला लागला की माझ्या 2 पायाच्या माणसाची वर येताना एवढी बिकट अवस्था झाली, तर महाराजांनी हे 4 पायाचे आणि आवाडवे शरीराच्या हत्ती या गडावर कसे आणले, असं त्याला प्रश्न पडला। त्याचा प्रश्न त्यांनी त्याच्या रोजनिशी दिली डायरीत दिला। आता हा प्रश्न त्या बहादराने त्याच्या मनात पण ठेवला नाही। त्याला उत्सुकता लागली गडावर हत्ती आले कसे, आणि त्याने दुभाषक आणला होता बरोबर, ज्यातून नारायण शेणवी त्याला जाऊन विचारलं की बाबा रे माझ्या 2 पायाच्या माणसाची वर येताना एवढी बिकट अवस्था झाली, तर महाराजांनी 4 पायाचे हत्ती रे गडावर कसे आणले। नारायण शेणवी त्यांनाच म्हटले आपणच खूप हुशार आहात, याचं उत्तर तुम्ही शोधा, हत्ती गडावरती आले कसे। आता सांगा बरं, त्या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये इंग्रजाच्या या प्रश्नाला कोण उत्तर देणार, हत्ती गडावरती आले कसे कोणी दिलं, त्याचा तो प्रश्न आज देखील प्रश्न म्हणून बिबिडीत उपस्थित आहे, बिबिडीत। आणि त्याच्या त्या प्रश्नाला माहिती आहे का हत्ती कसे आले गडावर, त्याचा तो प्रश्न आज देखील प्रश्न म्हणून बिबिडीच्या त्या प्रश्नाला अलीकडच्याच काळात इतिहासकार म्हणतायत की जे 2 मोठे मोठे हत्ती होते ना, त्या हत्तींना लहानपणीचे ते वरती त्यांनी इथंच वरती मोठे केले। सर, हत्तींना लहानपणी आणून मोठं केलं ना, आजकाल बऱ्याच लोकांना समजलंय, पण त्याच्या पाठीमागचं कारण आहे ना लोकांना माहिती नाही। माहिती कारण नाही माहित, कारण आहे का? मग कारण आहे का? कारण एका हत्तीची वाढ 3 वर्षात पूर्ण होते, एका हत्तीची वाढ 3 वर्षात पूर्ण होते, आणि या गडाचं काम 14 वर्ष चालू होतं। हत्ती लहान आणून त्यांना मोठं करून त्यांचा काय उपयोग करून घ्यायचा, या आपल्या राजांची त्या काळातली दूरदृष्टी। इंग्रजाला काय कळणार आहे हत्ती गडावरती आले कसे, तो हा हत्ती तलाव। हे गडावरती ना, ह्या हत्ती तलावासारखे आहे ना एकंदरीत 11 तलाव आहेत, 11 आहेत। त्यापैकी आज देखील 7 जिवंत आहेत ज्यात पाणी साठवलं जातं। त्यापैकी तुम्हाला हे दाखवलं गंगासागर, पुढे जाऊ हत्ती तलाव, पुढे जाऊ ते गंगासागर तलाव। ही तलाव निर्माण कशी झाली, तर इथल्या बांधकामासाठी जी दगडं लागली इथूनच काढून घेतली, मग तिथे मोठे मोठे खड्डे तयार झाले। खड्डे तर ते भरू शकत नव्हते, त्या खड्ड्याला घेतली बाजूने भिंत बांधून आणि त्याला दिलं तलावाचं स्वरूप। गंगासागरी एवढी रायगडावरती त्या काळात 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या होत्या। 11 तलाव, त्यापैकी तुम्हाला एक दाखवलं मी गंगासागर तलाव, पुढे जाऊन आपण हत्ती तलाव दाखवलं, पुढे जाऊन मी तुम्हाला गंगासागर तलाव दाखवलं।